नमस्कार. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. आपण आधीच उल्लेख केल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेमधून 81 लाख महिलांना वगळण्यात आलं आहे. खरं तर हे पूर्वनियोजित होतं. पूर्वनियोजित यासाठी की आपण आधी सांगितल्याप्रमाणे 30 जूनपूर्वी सरकारला कर्जमाफी करायची आहे. अर्थात या दोन्हींचा काहीही काडीचा संबंध नाही असं सरकार छातीठोकपणे सांगणार हे निश्चित. पण या दोन्हींचा संबंध 100% आहे. कारण अचानक कर्जमाफी योजना शेतकऱ्यांची जी आहे त्याची अंमलबजावणी सुरू होतानाच 81 लाख महिलांना त्यातून वगळून टाकणं हा काही निव्वळ योगायोग आहे असं म्हणता येणार नाही. एकतर आम्ही आधीही जाहीर केलं होतं 6 महिन्यापूर्वीच की साधारणपणे 1 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेमधून वगळण्याचं टार्गेट सरकारसमोर आहे आणि आता त्यांनी हा आकडा 81 लाखापर्यंत गाठला आहे. ही योजना सुरू झाली तेव्हा निवडणुका तोंडावर होत्या. निवडणुकीच्या वेळी कुठल्याही प्रकारचं KYCचं बंधन नव्हतं. ज्यांनी ज्यांनी KYC केल्या अशा सगळ्या महिलांना त्यांनी त्यावेळी कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता त्यांच्या खात्यामध्ये ₹1,500 ₹1,500 महिना जमा केला. आपल्याला माहीत असेल की अनेक महिलांना दिवाळीच्या तोंडावर निवडणुकीच्या काळामध्ये याचा लाभ झाला होता आणि ही योजना सरकारला तारण्यासाठी म्हणा किंवा प्रचंड बहुमत मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरली होती असं खुद्द सरकारनेच वारंवार जाहीर केलेलं आहे. लाडकी बहीण योजनेचं राजकारण इतकं टोकाला गेलं होतं की या योजनेमुळेच हे सरकार पुन्हा सत्तेवर आलं असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री त्यावेळी नव्हते देवेंद्र फडणवीस, पण देवेंद्र फडणवीसांचं निवडणुकीच्या प्रचारापूर्वीचं एक भाषण होतं की ते आत्ता सगळीकडं लोक बघत आहेत की शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोरा केल्याशिवाय थांबणार नाही. ज्यावेळी सत्ता आली त्यावेळी मात्र आता 2 लाख रुपयापर्यंतची मर्यादा शेतकरी कर्जमाफी योजनेला लावण्यात आलेली आहे. आता या दोन्ही योजना ज्या आहेत त्या एकमेकांच्या पैशासाठी त्या योजना एकमेकांना कशा मारक किंवा पूरक ठरत आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. लाडकी बहीण योजनेवर साधारणपणे सुरुवातीला 44,000 कोटी रुपयांचा खर्च होत होता आणि सरकारने असं सांगितलं होतं की किती खर्च झाला तरी ही योजना कोणत्याही पद्धतीनं बंद केली जाणार नाही. आता मात्र लाभार्थींचे निकष इतके मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेले आहे की त्यामुळं KYC करणं मुश्किल होऊन बसलेलं आहे. आता जी आकडेवारी सरकार जाहीर करत आहे त्यानुसार 81 लाखांपैकी तब्बल 60 लाख महिला या फक्त KYCच्या कारणामुळं या योजनेतून बाहेर पडल्या असं सरकारचं म्हणणं आहे. 5 लाख महिलांकडं त्यांच्या नावावर RTOमध्ये चारचाकी वाहन असल्याचं निदर्शनास आल्यामुळे त्यांना वगळण्यात आलेलं आहे. 5 लाख महिलांना त्या वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे 2पेक्षा जास्त महिलांनी एका घरामध्ये लाभ घेतल्यामुळं ज्यांना वगळण्यात आलं त्याचाही आकडा खूप मोठा आहे आणि असा हा आकडा 81 लाखापर्यंत जातो आहे. काही सरकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला होता. अर्थात अशी काही घोषणा सरकारने ही योजना जाहीर करण्यापूर्वी केलेली नव्हती. 65 वर्ष वयापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांनासुद्धा या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे. त्यामुळं काही ना काही कारणं देऊन या योजनेमधून महिलांना कमी करणं हे सरकारचं टार्गेट आहे, आता लपून राहिलेलं नाही. याच्यातून आता एक मुख्य सवाल असा येतो की ज्या महिलांचं 30 एप्रिलपूर्वी KYC होऊ शकलेलं नाही, जर ही योजना सरकारला बंद करायची नाही आणि ज्या महिलांचं 30 एप्रिलपूर्वी KYC होऊ शकलेलं नाही त्यांच्यासाठी पुन्हा KYC करण्याची संधी सरकार देणार आहे का? आणि तशी जर संधी त्या महिलांना मिळाली तर त्यांना थकीत रकमेसह सरकार पैसे द्यायला तयार आहे का? हे सरकारने जाहीर करायला हवं. दुसऱ्या बाजूला आपण याच्याशीच पैशाशी संबंधित असलेला मुद्दा उपस्थित केला होता, तो म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा. शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि शेतकऱ्यांचा सातबारा करू ही देवेंद्र फडणवीसांची घोषणा अक्षरशः हवेत विरलेली आहे. सध्याची परिस्थिती पाहता 30 जूनपर्यंत सरकारने ही योजना अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि 30 जूननंतर काय होईल हे आता शेतकऱ्यांना कळून चुकणार आहे. अनेक शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत मर्यादा घालण्यात आलेल्या असल्यामुळं त्यांना नेमकं बँकेत गेल्यानंतर काय अनुभव येतो हे 30 जूननंतर आपल्या लक्षात येणार आहे. त्यामुळं आपण त्याच्यावर आत्ता भाष्य करणं चुकीचं ठरणार आहे. त्यामुळं आपण तोपर्यंत 30 जूनची वाट बघूयात. अर्थातच लाडकी बहीण योजना पुढं न्यायची असेल तर सरकारला 2,43,00,000 ज्या पहिल्यापासून लाभार्थी होत्या त्यातील अनेक महिलांना वगळणं हे क्रमप्राप्त झालेलं होतं, हे आता लपून राहिलेलं नाही आणि म्हणूनच सरकारने हळूहळू का होत नाही 81 लाख महिलांना यातून आता बाहेर काढलेलं आहे. जर सरकारला ही योजना पुढं चालू ठेवायची असेल आणि फक्त KYCमुळं आम्ही काय म्हणतो लक्षात घ्या की KYCमुळं जर या महिला या योजनेतून बाहेर पडलेल्या असेल तर KYCसाठी या महिलांना पुन्हा संधी मिळणार आहे का? हा सवाल आपण पुन्हा एकदा उपस्थित करणार आहोत. दुसऱ्या बाजूने महिला व बालविकास कल्याण मंत्री
आदिती तटकरे या सातत्याने सांगत आहे की आम्ही जाणीवपूर्वक कोणाला वगळलेलं नाही. ज्या महिलांनी KYC पूर्ण केली त्यांच्या खात्यामध्ये अजूनही रक्कम नियमितपणे जमा होत आहे. मात्र हा खर्च आता हळूहळू कमी व्हायला लागला, हे सुद्धा लपून राहिलेलं नाही. दरमहा साधारणपणे सरकारच्या या योजनेतून आता 9,000 कोटी रुपये या लाभार्थींना वगळल्यामुळे वाचणार आहेत आणि त्याचा थेट फायदा हा शेतकरी कर्जमाफी योजनेला होईल का, अशी सुद्धा चर्चा आता सुरू झालेली आहे. अर्थातच शेतकरी कर्जमाफी योजना हळूहळू पुढे न्यायची आणि त्याच दरम्यान लाडकी बहीण योजना ही कमी कमी करत लाडकी बहीण योजनेवरचा सुद्धा खर्च कमी करायचा आहे. हे अत्यंत कटू सत्य आहे आणि ते आता आपण स्वीकारलं पाहिजे. काही जण याला म्हणतील की लाडकी बहीण योजनेचा आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा काही संबंध नाही. मग आमचा प्रश्न अत्यंत साधा आहे की नेमकं शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या वेळेसच लाडकी बहीण योजनेचे इतके मोठे लाभार्थी आपण का वगळले? आणि त्याचं कारणही असं आहे की 30 जून नंतर लक्षात घ्या तुम्ही, मे आणि जूनचा हप्ता जर या महिलांना मिळाला नाही तर साधारणपणे 18,000 कोटी रुपये सरकारचे वाचणार आहेत आणि हेच 18,000 कोटी रुपये तुम्ही शेतकऱ्यांना देणार आहात का? हा सुद्धा एक प्रश्न आहे. अर्थात अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तरतुदी करून ठेवलेल्या आहेत. त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ते आता अर्थ खातंही त्यांच्याकडे, ते छातीठोकपणे सांगतील की आम्ही आधीच या संदर्भातली तरतूद करून ठेवलेली आहे. तरतूद करून ठेवणं वेगळं असतं आणि तरतूद केलेला निधी उपलब्ध करून देणं हा एक वेगळा मुद्दा असतो. त्यामुळं केलेली तरतुदीसाठी पैसा आणायचा कुठून, हा जो प्रश्न आहे तो आम्ही सरकारला विचारत आहोत. त्यामुळं शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेसाठी सुद्धा तरतूद केलेली आहे. तशीच लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा तरतूद केलेली आहे. तरतूद केलेल्या योजनेला पैसा देण्यासाठी लाडकी बहीण योजना आता कारणीभूत ठरत आहे, हे आता उघड झालेलं आहे. आणि त्यामुळं लाडक्या बहीण योजनेच्या या पुढच्या काळात सुद्धा काही लाभार्थी आणखी वगळले जातील. आमचा अंदाज असा आहे की अजून 20 ते 25 लाख महिलांना यामधून हळूहळू वगळलं जाईल आणि ही योजना काही ठराविक महिलांच्या लाभासाठीच राहील पुढे. आणि नंतर निवडणुकीच्या तोंडावर मात्र पुन्हा सरकार खडबडून जागा होईल आणि या योजनेवर टीका व्हायला लागली की मग मात्र आम्ही लाडक्या बहिणींना 1,500चा हप्ता 3,000 करू, असं सुद्धा वल्गना करण्यात येईल. कदाचित 2-2.5 वर्ष पुढच्या काही होणारही नाही. मात्र 2 वर्षे म्हणजे जवळपास 36 हप्ते, 3 वर्षे म्हणजे 36 हप्ते या महिलांना मिळणार नाहीत, ही सुद्धा तितकीच वस्तुस्थिती आहे. त्यामुळं वर्षाला जो 44,000 कोटींचा खर्च सरकारला लागणार होता, त्याच्या तिजोरीवर भार पडत होता, असं अनेक मंत्र्यांनी यापूर्वी जाहीर केलेले त्या संदर्भातले व्हिडिओ आपण न्यूज यात्रावर यापूर्वीसुद्धा केलेले आहे. त्यामुळं आता मंत्री काय बोलतात, मुख्यमंत्री काय बोलतात, विरोधी पक्ष काय बोलतात, याच्याहीपेक्षा लाडक्या बहिणींना खरंच या योजनेचा लाभ होतो का, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि ज्या महिलांना याच्यातून वगळलेलं आहे कारण नसताना, त्या महिलांचा काही संघटितपणे आक्रोश समोर येण्याची शक्यता आहे का, यावर न्यूज यात्राचं लक्ष असणार आहे. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.